त्यासाठी आम्ही खरोखर हृदयाच्या अंतःकरणापासून सर्व बाप्पा मोरी अंटार टीम चे आभारी आहोत. आमचे वैभव असतील, त्याच्यानंतर प्रफुल्ल असतील, नवज्योत असतील, त्याच्यानंतर दीपेश असेल, त्याची संपूर्ण जी अंटार टीम आहे त्यांचे आम्ही आभारी राहू. आमचे कॅन्डी कुंदन असतील. वळूया मॅच कडे. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज दाखल झालाय खार्डी संघाचा आधारस्तंभ म्हणून तेजसला ओळखलं जातं. टायमिंग सेट करा जतीन की ती पहिला चेंडू किती वाजता पडतोय? 11:04 पहिला चेंडू पडतोय दुसऱ्या मॅचचा. तेजस उलटा चेंडू आणि इथे शॉट बॅकवर्ड पॉइंटला संधी होती झेलची. 2 धावा परिपूर्ण करतायत मिस्टर साहिल. आणि उंच पुरे फलंदाज आहे सचिन. एका बाजूने अनुभवाचा भंडार आहे तो दुसऱ्या बाजूने इमर्जिंग प्लेअर म्हणून आपण साहिलला बघतोय. आज विक्रांतचा रोल मोठा असेल कारण रीड की हड्डी म्हणून एनसीसी तिगरी संघाचा बॅकबोन आपल्याला बघायला मिळतो मिस्टर विक्रांत, ज्याच्याकडे भरपूर क्षमता आहे. अनेक दिग्गज खेळाडू आहेत एनसीसी तिगरी मध्ये. बघूया वळूया तुर्ताच मॅच कडे. तेजस गोलंदाजी ट्रॅकवर अक्रॉस द लाईन. इट्स अ बॅड क्रिकेट नेहमी म्हटलं जात आहे. टेनिस क्रिकेटमध्ये सातत्याने युवा खेळाडू अक्रॉस द लाईनच्या प्रेमात पडतो आणि अनेक मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करताना कधी कधी मात्र वाट्याला दुःख येताना आपण बघतोय. इट्स अ डॉट बॉल. पुढचा चेंडू तेजस. ओ यावेळेला स्लाइस करण्यासाठी मजबूर केलं होतं. गुड व्हॅरिएशन. सुंदर लेंथ लाईन जकडून ठेवताय तेजस. मला का गोलंदाजीसाठी या ठिकाणी अमरदीप खार्डी संघानं प्रथम षटक दिले सांगताना गुड लेंथ इन लाईन, एक्युरेसी परफेक्ट टप्प्यावरती गोलंदाजी हाताळतायत. बघूया साहिल. व्हेरी फर्स्ट बॉलला 2 धावा आल्या, त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. एक चांगली कश्मकश आपण बघतोय. याही वेळेला मात्र फॉलिंग स्वीपचा जो क्रेज आहे त्या क्रेजचा शॉट खेळण्याचा प्रयत्न केलाय. अनेक सफाळ्या विभागातील मातब्बर खेळाडू हा शॉट खेळतात. किरण गुरुद्वान असेल, याच गावचा सुपुत्र मनोज पाटील मात्र क्लास 1 हा शॉट खेळतो. आणि अनेक दिग्गज खेळाडू आपण बघितले. दुसऱ्या दिवशी मात्र मनीष भोईरने हे शॉट खेळत 71 धावा आपल्या नावावरती नोंदवल्या. यावेळेला टायमिंग खूप चांगला आहे. मेरिट प्रमाणे खेळतायत. लॉंग ऑनला इथे मात्र वन्स बाउन्स ओव्हर द रोप. दॅट्स अ ब्युटी ऑफ मिस्टर साहिल. भरारी उंचावरी आकाशी उडतई पाखरू महिमा गातई आई माऊली तुझ्या पायात. धावसंख्या 6. नेक्स्ट मॅचचा कॉल जय मल्हार विठ्ठलवाडी विपक्ष जय भवानी जलसार. टॉसच्या दृष्टीने आपण तयार राहायचंय. ओ यावेळेला मात्र जबरदस्त शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न होता. इथे डॉट बॉल आला. षटकाची झाले समाप्ती. पहिलं षटक 6 धावा. चला लवकर फील्ड अरेंज करायची आहे. अमरदीप खार्डी संघ आपण नोंद घ्या. 16 मिनिटं आहेत आपल्याला 4 षटकांसाठी. थोडंसं डिसिप्लिन आज आपण दाखवायचं आहे आणि दाखवून द्यायचं आहे की या विभागातील जे संघ आहेत किती डिसिप्लिनने खेळतात आणि त्या दिवशीचं असलेलं शेड्यूल किती चांगल्या पद्धतीने कंप्लीट करतायत. एक आदर्श ठेवण्याची सुवर्ण संधी आहे आजच्या सर्व संघाला. आणि प्रामुख्याने हे संघ खऱ्या अर्थाने डिसिप्लिनने क्रिकेट खेळताना आपण अनेक वेळा बघितले. चला गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय तो सिद्धेश. समोर सचिन. अनुभवाचा भंडार आहे. अनेक स्पर्धा सचिननेही गाजवलेल्या आहेत तिगरे गावांसाठी, तिगरे संघासाठी, एनसीसी साठी. आणि इथे मात्र त्यांच्या समवेत सिद्धेश आणि सचिन मधला बॅटल रंगते मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्लेचं दुसरा षटक. उलटा चेंडू आणि सरळ जाईल चेंडू फाईन लेग मधनं सीमा पार चौकार.
काय म्हणाली, गाव देवी माझ्या सपनात आली, जवळ येऊन काय. 10 धावा स्कोर कार्ड वरती. सचिन पहिल्या चेंडूवरती मात्र 4 धावा वसूल करतायत. पुढचा चेंडू अक्रॉस द लाईन, यावेळा खेळण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट झाले. वेगाने येत आहे तिथे मात्र साहिल लेग बाईटच्या रूपाने एक धाव इथे स्कोर कार्ड वरती वाढली जाईल. 11 रन विदाउट लॉस आपण बघतायत. ढगाळ वातावरण, थोडस क्लायमेट चेंज झालेलं आहे आणि इथे मात्र क्लायमेट चेंज झाल्यानंतर जी परिस्थिती निर्माण होते त्या परिस्थितीला सामोरे जाण्याची गुणवत्ता ही अनेक माणसाने आत्मसात केलेले, प्रत्येकाने आत्मसात केले. आउटसाइड ऑफचा पूर्णतः चकवलाय साहिल याला आणि साहिलला थोडस बॅकफूट वरती घेऊन जात आहेत अमरदीप कार्डी संघाचे गोलंदाज. कारण जो गोलंदाजी आहे ती क्लास 1 आहे. रीड करताय साहिलला मिस्टर सिद्धेश. गुड लेंथ इन लाईन, चांगला चेंडू हाताळतायत. ओ यावेळी लाईन पेलच्या वरनं लेफ्ट कव्हर ड्राईव्ह, चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार आलाय. 15 वरती धावसंख्या स्थिरावली गेली. याला म्हणतात ऑन मेरिट खेळणं. जसा चेंडू त्या दिशेनं खेळणं. आणि जेव्हा तुम्ही ऑन मेरिट खेळत असतात तेव्हा तुमचं जे कॉन्सन्ट्रेशन असतं, ज्याला आपण मेडिटेशन ही म्हणूया, ते परफेक्ट असल्याने तुम्हाला निर्णय घेता येतात. आणि जर तुम्ही ठरवून शॉट खेळाल तर मात्र गोलंदाज तुमच्यावरती दादागिरी करेल, म्हणजे तुमच्यावर वर्चस्व गाजवेल. बघूया सिद्धेश तयार होताना पुनश्च या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. ओ यावेळेला गुडघ्यावरती बॅलन्स, परफेक्ट टायमिंग आणि चेंडूला एक्झिक्यूट केले गेले. बॅकवर्ड टच स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं साहिल नावाचा येतोय ब्रँडेड षटकार. संकटात घाबरायचं नाही, मी उभी तुझ्या पाठीशी हाय. संकटात घाबरायचं नाही, मी उभी तुझ्या पाठीशी हाय. घाबरायचं नाही. आणि संकटात कधीही घाबरायचं नाहीये. गुडघे टेकू देऊ नकोस. असू दे परिस्थिती कितीही गंभीर, सळसळू दे रक्त पुन्हा एकदा आणि स्वतःला कर खंबीर. धावसंख्या 6 ने फ्लाय झाली, पोहोचले 21 वरती. बॅटिंग धावा येत आहेत एनसीसी साठी. एनसीसी चे समर्थक खुश असतील. पुढचा चेंडू ओ आणि यावेळेला वडा शॉट, प्रॉपर टायमिंग, प्रॉपर एलिव्हेशन. पुनश्च चेंडूला एक्झिक्यूट करतायत. सरळ कव्हर पॉइंट बंद, वन्स बाउन्सी मापार चौकार. ना बाया माझ्या साजनी साजनी माऊल्या, गाठ उतरून बाया कोकणात आल्या. ना बाया माझ्या साजनी साजनी माऊल्या, गाठ उतरून. थँक्यू. 25 धावा ऑन स्कोर कार्ड बघायला मिळतात. गेर बदलला गेला. 19 धावा खर्च या षटकामध्ये आलाय. एक एक्सपेन्सिव्ह षटक आलंय. पहिलं षटक 6 धावांचं आणि त्याच्यानंतर पुनरागमन करणार हे 19 धावांचं षटक या मॅच मध्ये एनसीसी तिगरेला ड्रायव्हिंग सीट वरती घेऊन येत आहेत. पॉवर प्ले संपला. इथे काय असेल आता अमरदीप कार्डी संघाची स्ट्रॅटेजी? वाढणाऱ्या धावेला आळा घालण्यासाठी कुठल्या गोलंदाजाला प्राचारण करण्यात येईल हे मात्र बघावं लागेल. कारण तुमची युद्धनीती ही खऱ्या अर्थाने तुम्हाला विजयश्री संपादन करून देत असते. मैदानामध्ये तुम्ही केलेलं प्लॅनिंग आणि त्यानंतर ते वास्तवामध्ये रूपांतर ज्या वेळेला तुम्ही करतात त्यावेळेला विजयाची चव ही तुमच्या दिशेने येत असते. आपण सातत्याने बघितलेलं आहे. चला टीम मीटिंग कमी करा आणि जास्त क्रिकेट प्लीज. गोलंदाजी ट्रॅकवर तेजस ज्यांनी पहिलं षटक 6 धावांचं दिलंय. हुकमी एक्का म्हणायला हरकत नाहीये. बघूया गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालाय. इथे रणनीती मात्र कशी असेल तेही बघावं लागेल. जबरदस्त मॅच. इथे सचिनच्या अगेन्स्ट सामोरे जावं लागेल तेजसला. प्रत्येक चेंडूवरती रणसंग्राम, रणधुमाळी आपल्याला बघायला मिळेल. ओहो तेजस क्या बात है. चेंडूला अक्षरशः फिरवलं गेलं. चेंज ऑफ द पेस. सचिनला हा चेंडू रीड करता आलेला नाहीये. बॅट जरूर फिरवली गेली परंतु जो क्लास या चेंडूवरती दाखवला ना तेजसनं जबरदस्त आहे. पुढचा चेंडू. इथे मात्र आणखीन एक चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेने वळवणार आहे. तेजस मात्र आपल्या गोलंदाजीची जी
खरी पॉवर आहे, एक्युरेसी आहे, जी आपली अप्रतिम क्षमता आहे तिला दाखवते. गुड बॉल. पुढचा चेंडू आणि ते हळवारपणे चेंडूला एक्झिक्यूट करतायत. तद्वर खेळाडू पोहोचणार नाहीये आणि 2 धावा कंप्लीट झाल्यानंतर 27 वर स्कोर कार्ड सरकताना. याच्यानंतर जय मल्हार विठ्ठलवाडी विपक्ष जय भवानी जलसार. आपण फॉर्म इथे घेऊन जायचा, फिलअप करा, आमच्यापर्यंत सबमिट करा, आपली किट घेऊन जा आणि इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी सज्ज राहा. इट्स अ ऑफिशियल कॉल बोथ टीम. यावेळेला मात्र ब्लॉक होल मध्ये मारा मिडॉनला एक्झिक्यूट केलंय. 1 धाव परिपूर्ण. 4 चेंडू मध्ये फक्त 3 धावा. कमबॅकिंग कशी असावी अमरदीप व खार्डी संघ या ठिकाणी सांगतोय आणि 28 वरती स्कोर कार्ड तून मात्र साहिल आलाय, ज्याच्या बॅटमधनं धावा आलेल्या आहेत. 2-3 चौकार 1 षटकार आलाय तो साहिल. ते थोडस आपण बघतायत रिदम चुकलाय म्हणून गोलंदाज माघारी जात आहेत. 20 धावांवरती खेळतोय साहिल. परफेक्ट शॉट सिलेक्शन, डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू अलॉंग द कार्पेट. क्या कहने कट शॉट के, खूप चांगला शॉट आहे. ऑन मेरिट खेळतायत आता साहिल, जसा चेंडू त्या दिशेने खेळणं. धावसंख्या 4 ने फ्लाय झाले आणि शेखर किनी आम्हाला सांगताय स्कोर कार्ड 32 वर पोहोचते. 32. 1 टू गो. शेवटचा चेंडू. चेंडू ओ या वेळेला फाईन लेगला झाला, विणलंय परंतु चांगलं शतरक्षण, स्वतःला थांबवलं गेलं. या वेळेला त्या रेंज मध्ये आले आणि इथे साहिलला यावं लागतंय तंबूच्या आसऱ्याला. एक सेट बॅट्समन मात्र माघारी परतताना विक्रांत जाईल मैदानाच्या आतमध्ये. ऐकूया आपण कॅन्डीचं सुंदर सॉन्ग. तेजसचं कौतुक करावं लागेल. 12 चेंडू हाताळले, फक्त 14 धावा खर्च केलेले आहेत. गुड बॉलिंग तेजस. इथून मात्र टोटल स्कोर बघायला मिळतो स्कोर कार्ड वरती, तो म्हणजेच 33. 11च्या सरळ सरीने धावा येतात, त्याच पद्धतीने धावा आल्या स्कोर कार्ड वरती. 55 धावा येऊ शकतात. अमरदीप खाडी संघाचा नवीन गोलंदाज किरण येत आहेत. एक आशेचा किरण, एक लेंथ लाईनचा किरण. ओपनिंग टीमला झगडून ठेवण्यासाठी मात्र जी आवश्यकता आहे ती दाखवली जाईल का. सचिन ओपनिंगला आलाय खरा, परंतु फक्त 5 चेंडूला त्याने फेस केलेला आहे आणि 7 धावा त्याच्या नावावरती आहेत. सचिन एका बाजूने किरण, याच्यानंतर जय मल्हार विठ्ठलवाडी विपक्ष जय भवानी जलसार मधला बॅटल रंगणार आहे. मोठी टीम कॅप्टन टॉसच्या दृष्टीने तयार राहायचंय. जबरदस्त मॅच. जीवनामध्ये अनेक अडचणीला तुम्हाला सामोरं जावं लागते, स्वतःला तयार करणं कुठल्या क्षणी गरजेचं असतं. इथून मात्र सचिनला कुठल्या चेंडूला सामोरे जावं लागेल आणि त्यांनी ती कशी तयारी केली हे आता आपण बघतोय. इथून मात्र वाईड बॉलने स्टार्ट करतायत गोलंदाज किरण. एक्स्ट्राच्या रूपानं 34 वर स्कोर कार्ड पुढे सरकताना. उत्कृष्ट नियोजन आमच्या क्रीडा रसिकांसाठी आपण बघतायत. मैदानाच्या चौफेर भव्य स्टँड इथे उपलब्ध आहेत. समोरच कैलासवासी अमोल पाटील स्टँड आपल्याला बघायला मिळतोय. पुढचा चेंडू यावेळेला पॅड आणि बॅट मध्ये चेंडू होता. लाऊड अपील केली गेली. पंच सांगतायत चेंडू बॅटेला स्पर्श झालेला आहे. धावसंख्या पोहोचेल ती 35 वर. विक्रांत आलाय, एक आक्रमक बॅटर म्हणून ज्याची ख्याती आहे. अजूनही जर आपण बघितलं तर 11 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि एनसीसी तिगरीसाठी एक जमेची बाजू असेल की अंतिम चेंडूपर्यंत विक्रांत जर मैदानाच्या आतमध्ये राहतात तर त्यांच्या बॅटमधनं येणाऱ्या धावा ह्या त्यांना एका ओपोनेंट टीमला एक स्ट्रीप टार्गेट देऊ शकतात. बघूया. किरण हा एक गुणवान गोलंदाज तयार झालाय गोलंदाजी ट्रॅकवर.
आणि मी म्हटलं होतं की विक्रांत हार्ड हिटर आहेत. आज जेवढा मैदानाच्या आतमध्ये राहील तेवढं टेन्शन अमरदीप खार्डीचं राहणार आहे. आला इथे षटकार. हे अंगावर आला तर शिंगावर घेऊ, खेळ हा आपणच जिंकून जाऊ. थँक्यू. 41 वर स्कोर कार्ड सरकलंय आणि काय लॉफ्ट केलाय चेंडूला. क्लास 1 शॉट. ओ हो, या वेळेला सुद्धा दुसरा बॅक टू बॅक लॉंग ऑनच्या डोक्यावरनं मिस्टर विक्रांत ऑन फायर. अंगावर आला तर शिंगावर घेऊ, खेळ हा आपणच जिंकून जाऊ. इथं आपलीच पावनी आपलाच जो, उडू देतो षटकार जाऊ दे फोर, दादूच एक शॉट वन्स मोर. थँक्यू. धावसंख्या पोहोचले ती 47 वर. षटकारांची हॅट्रिक होईल का बघूया. कन्सिक्युटिव्ह षटकार बघायला मिळतील का. आणि आले विक्रांतच्या बॅटमधनं षटकारांचा पाऊस आणि सरळ लॉंग ऑनच्या डोक्यावरनं आणखीन एक दर्जेदार स्टँड अँड डिलिव्हर्ड षटकार. दादूच एक शॉट वन्स मोर. थँक्यू. 53 धाबा स्कोर कार्ड वरती. विक्रांत नावाचं वादळ जेव्हा आपल्या लय मध्ये येतं ना तेव्हा अशी मोठी शॉट सातत्याने बघायला मिळतात. किरणला मात्र कमबॅकिंग करावं लागेल आपल्या टीम साठी आणि ती त्याने योग्य वेळेमध्ये करणं गरजेचं आहे. आणि या वेळेला चौथा सरळ 360 मध्ये येतोय. आणखीन एक जबरदस्त सिक्स. बॅक टू बॅक 4 षटकार आणि इथे अजून एक चेंडूंचा खेळ येणं शेष आहे. धाबा स्कोर कार्ड वरती 59. ग्रेट बॅटिंग. एक जबरदस्त नॉक, विस्फोटक बॅटिंग ज्याला म्हटले जाते ती बॅटिंग विक्रांतच्या बॅटमधनं बघायला मिळत आहे. टाळ्यांचा गजर एनसीसी या डगआउट मध्ये. पुढचा चेंडू. आणखीन एक 5 षटकार. 65 वर स्कोर कार्ड पुढे सरकताना कॅन्डी एक 2 तो बननी चाहिए. जवळजवळ 32 धावा या षटकामध्ये बघायला मिळाल्या आणि धावसंख्या मात्र पोहोचली ती तब्बल 65 आणि टायमिंग 4 षटक कंप्लीट करताना झाल्यात 17 मिनिटं. चला फील्ड अरेंज करा खार्डी संघ. अंतिम षटक 65 धावा स्कोर कार्ड वरती. जय मल्हार विठ्ठलवाडी आणि जय भवानी जलसार टॉस च्या दृष्टीने तयार राहायचं आहे. 65 धावा आणि आता अंतिम षटक आहे. ऋतिक येत आहेत. ऋतिक मध्ये मात्र चांगली गोलंदाजी करण्याची गुणवत्ता आहे. ऋतिक समोर आहे तो सचिन जो सलामीला आलाय. पुढचा चेंडू. आपल्याला ऑन साइडला चेंडूला एक्झिक्यूट करतायत. दुसरी धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न नसेल. विजय किणी यांच्या माध्यमातून विक्रांतसाठी आल्यात 200 रुपयाचं पारितोषिक. विक्रांत आपण मॅच संपल्यानंतर घेऊन जायचे आहेत शेखर किणी यांच्याकडनं. पुढचा चेंडू. हो, या वेळेला चांगला साथ दिला ऋतिकनं. आपण बघू शकतायत रुपेश मात्र कानमंत्र देत आहेत की तुम्हाला कशा पद्धतीने गोलंदाजी करायची आहे. रुपेश आई एक जबरदस्त हार्ड हिटर बॅटर आहेत. विठ्ठलवाडी आणि जलसार तयार आहे टॉसच्या दृष्टीने. 66 धावा आणि आणखीन एक डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी. 5 षटकार ज्याने खेचलेले आहेत त्या फलंदाजाला 2 निर्धाव चेंडू टाकतायत ऋतिक
आणि अमरदीप खार्डी संघ जो थोडासा टेन्शन मध्ये आला होता तो मात्र आता ऊर्जेचा स्रोत निर्माण करतोय आणि हा आहे पलटवार. वार पलटवार होत राहणार. ऋतिक म्हणतायत तुम्ही जरी 5 षटकार मारले तरी आम्ही कमबॅकिंग साठी प्रयत्न करू आणि प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न रत्न ईश्वरापेक्षा श्रेष्ठ आहे. आणखीन एक डॉट बॉल पूर्णतः हेरलं गेलंय ऋतिकनं. डॉट 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 विक्रांतला जखडून ठेवलं गेलंय आणि फार वेगानं धावणारी ट्रेन मात्र एखाद्या स्टेशनला थोडीशी साइडिंगला येते त्या पद्धतीने विक्रांतला जखडून ठेवलं गेलंय. हे क्रिकेट आहे. सातत्याने यश तुम्हाला मिळवायचं असेल तर त्यासाठी अविरतपणे मेहनत. पुढचा चेंडू आणि आता फुलटॉस. षटकाराला बॅटिंग टीमनं रिव्ह्यू घेतलेला आहे. बघायचा बीमार आहे की नाही आणि थर्ड साठी मात्र वॉर रूम मध्ये येणं गरजेचं असेल. विशाल नाईक सर पंचाने घेतलेला आहे. शेवटचा चेंडू येणे शेष आहे. षटकार तर आलेला आहे. चांगला चेंडू फेअरबॉल. धावसंख्या 6 ने पुढे जाईल आणि पोहोचलंय 72. शेवटचा चेंडू आता रिव्ह्यू बॅटिंग टीमने घेतला होता. संपलेला आहे. शेवटचा चेंडू धावसंख्या 6 ने फ्लाय झाल्यानंतर 72 वर स्थिरावले गेले. कडक ऊन आणि कडक ऊन आल्यानंतर आज थोडस गरमीचं वातावरण राहू शकतं. इथे आणखीन एक चांगला षटकाराने फिनिश करतायत आणि टार्गेट 78 स्कोर कार्ड वर झालेले आहेत. 79चं टार्गेट. चला या टॉस साठी जय मल्हार विठ्ठलवाडी आणि जय भवानी जलसार आणि टॉस करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय राजेश जी घरत साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतोय कॉइन स्पिन. चला जलसार संघ आणि विठ्ठलवाडी जय मल्हार विठ्ठलवाडी जय भवानी जलसार टॉस साठी यायचे आपण. जय मल्हार विठ्ठलवाडी संघाचे संघनायक उपस्थित आहेत. जय भवानी जलसार. सूर्याचं कडक ऊन आपण बघतायत. आज मात्र थोडीशी वातावरणामध्ये परिवर्तन झालेलं आहे आणि ढगाळ वातावरण थोडस आपण बघितलं. त्यानंतर जय भवानी जलसार संघनायक या आपलं हार्दिक स्वागत आहे. राजेशजी गरज साहेबांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करणार आहोत. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघाच्या संघनायकांना. राऊत साहेब आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. एका बाजूने बाप्पा मोरिया आणि एका बाजूने अमोल 11 आहे. कॉल कोणाचा असेल? विठ्ठलवाडी संघाचा कॉल आहे. राजेश गरज साहेब कॉइन स्पिन करतायत. बाप्पा मोरिया आणि आला बाप्पा मोरिया. घरचं मैदान आहे. टॉस जिंकलात. काय म्हणशील, कसं वाटतं या ठिकाणी? घरच्या मैदानामध्ये ज्या ज्या वेळेला मॅचेस आपण खेळतो ना त्यावेळेला थोडासा प्रेशर हा असतोच. तर तुमच्याकडे प्रेशर आहे का? नाही, घरच्या मैदानावर आम्हाला प्रेशर तर नाही मिळत. टॉस जिंकला थोडंसं बेनिफिट आहे मला. आता काय वाटतं या ठिकाणी काय घेण्याचा निर्णय? क्षेत्ररक्षक घेण्याचा निर्णय असेल. आणि क्षेत्ररक्षण करताना 4 गोलंदाज तुमच्याकडे कुठले आहेत जे चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतील आणि ओपोनेंट टीमला कमीत कमी धावामध्ये थांबवण्याचा प्रयत्न करतील? 4 गोलंदाज आमच्याकडे आहेत. आता विपुल आहे, सूर्यकांत आहे, तसंच कार्तिक सुद्धा आहे आणि एक नवीन खेळाडू सुद्धा आम्ही ॲड केले सचिन दादा. त्याला सुद्धा आम्ही बॉलिंग देण्याचा प्रयत्न करू. कसं वाटते या आपल्याच घरच्या मैदानामध्ये आयोजनामध्ये तुम्ही पूर्णतः एन्जॉयमेंट करा. खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस हरलात आपण, प्रथम बॅटिंग करायची. आता टॉस जिंकला असता काय घेतलं असतं? क्षेत्ररक्षक. आता बॅटिंग करायची आहे तर किती धावा बनवण्याचा एक तुमची गेम प्लॅनिंग झाला असेल की जर आपल्याला पहिली बॅटिंग आली तर एवढ्या धावा बनवल्यानंतर आपला एक विजयाचा चान्स राहील. किती धावा? 60-70 प्रामाणिकपणे सांगायचं आहे स्पर्धेमध्ये इथे दाखल झाल्यानंतर कसं वाटलं?
खूप चांगलं वाटलं. खूप साऱ्या शुभेच्छा. तर नक्कीच या ठिकाणी आपण बघताय यंदाचं तिसरं पर्व आहे. अमलला आपण भरपूर सारे मिस करतोय. खूप तरी त्याची आठवण येते. त्यांच्या सोबत तुम्ही बरेच काळ सोबत होतात. काय म्हणशील आपल्या अमोलबद्दल? ह्या अमोलबद्दल सांगायचं झालं तर आम्हा सर्वांना तर अशी आठवण येतेच. एक आमच्यातून एक हिरा म्हणजे एक चांगला खेळाडू तो निघून गेला आमच्यातून, आणि त्याची आठवणमध्ये जेव्हा जेव्हा आम्ही क्रिकेटवर खेळायला जातो तेव्हा तेव्हा त्याची आठवण आम्हाला जरूर येते. आणि एक असा खेळाडू होता तो की त्याला कितीही काही म्हणजे वाईट बोललं तरी तो हसूनच घेणार, कधी उलट उत्तर नाही द्यायचा, आणि एक शांत आणि खेळताना सुद्धा सगळ्यांना मिळून घेऊन खेळायचा असा खेळाडू एक अमोल होता. खरोखर खूप एक सुंदर खेळाडू होता एक. आणि नक्कीच राऊत यांच्या डोळ्यातून अश्रू आपण बघू शकाल. एक आपला चांगला मित्र गमावल्यानंतर भरपूर दुःख होते. अश्रूंना जर का पंख लावून घेता आले असते, या डोळ्यातून त्या डोळ्यांना झरकन देता आले असते, या हृदयाच्या जखमा जर का त्या हृदयाला कळल्या असत्या, माणुसकीला सहजच उंचीवर नेता आले असते. जाऊया आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आणि तिथे ऐकूया एक गोड आवाज प्रमोदजी शेडगे सरांचा. थँक्यू व्हेरी मच अजितजी पाटील. त्यांचा आवाज आपण ऐकतायत. या स्पर्धेमध्ये आजचा सलग चौथा दिवस कैलासवासी कुमार अमोल पाटील स्मरणार्थ बाप्पा मोरया चषक 2024च्या माध्यमातून या स्पर्धेला उजाळा देणारी ही स्पर्धा आपण पाहतायत. अमोल पाटील यांच्या प्रित्यर्थ आपल्याला या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळतं. प्रफुल्ल करत पाहू शकाल. अतिशय खूप चांगली मेहनत, पाण्याची व्यवस्था, वेळोवेळी बॉल देण्याची प्रक्रिया त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि ऑल इज वेल नवज्योत जिकिनी यांना सुद्धा आपण पाहू शकाल. आमच्या व्यासपीठावर जगदीजी पाटील आहेत, त्याचप्रमाणे हरिदास किनी यांना आपण पाहू शकतायत. दीपेश म्हात्रे यांना आपण पाहतायत आमच्या व्यासपीठावर आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. आलेल्या आमच्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. जे श्रोते युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेत, थोडा वेळ मात्र आपण पाहतायत काही स्मार्टफोन हॉटस्टार या ऍप कडे वळले असतील, कारण 96 वर आपण पाहू शकतात नितेश रेड्डी खेळतायत. तर वॉशिंग्टन सुंदर 50 धावा त्याच्या पूर्ण झालेत आणि इंडिया ट्रेल बाय 127 रन्स, म्हणजे 400च्या वरती धावा ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाल्या. 347 ला 7 धक्के बसलेत भारतीय संघाचे. तर डेफिनेटली एक अपडेट आपल्याला थोड्याच वेळात मिळेल की नितेश रेड्डी शतक पूर्ण करेल का, याकडे लक्ष असेल. 70-80 हजाराच्या प्रेक्षकांच्या साक्षीने त्याचं शतक या वेळेला खूप मायने राखणार आहे. सगळ्या मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी सामना सुरू होतोय आणि टार्गेट सेट केले गेले, या वेळेला आपण पाहतायत 79 धावा तब्बल पाहायला मिळाल्या. ही खेळपट्टी खूप चांगली बनवली गेले. आतापर्यंत एक सुद्धा क्रॅक आपण पाहू शकतायत आलेला नाहीये. एक सुद्धा जो खळगा आहे तो अजूनपर्यंत पाहायला मिळत नाही. यावरून स्पष्टपणे दिसतं की पिच क्युरेटरने किती मेहनत घेतली. कल्पेश पाटील आणि त्यांच्या सहकार्याने पहिल्याच बॉलवर इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स. ही ताकद आहे, ही ओळख आहे भाऊची. सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. सहा धावा पहिल्याच चेंडूवर आक्रमकता सिद्ध केली. अप्रतिम ऑन द टोस खेळला गेला. वीरेंद्र सेहवाग कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडूला वळवला गेला. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांची आठवण करून देणारा हा नजाकत भरा स्क्वेअर ऑफ द विकेट शॉट, अप्रतिम चौकार. जरी मरी आईचा गाजतयो सोहला ना पनवेल कोली. 10 रन्स कॅन्डीचं सुंदर वाजंत्र प्रत्येक गाण्याने ऐकण्याने आपण पाहू शकताय. थोडस मेंदू फुल रिचार्ज होतो. या वेळेला ऑन साइडला धमाकेदार सुरुवात. वेल बिगिनिंग इज हाफ डन. मॅग्निफिसंट शॉट. दिस इज अ ट्रिमेंडस बॅटिंग. षटकार, 6 धावा. जरी मरी आईचा गाजतयो सोहला ना पनवेल कोली वरा निघाला करल्याला. जरी मरी आईचा
चेंडी 3 बॉलचा खेळ झाला आणि संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते अमरदीप खार्डी या टीमची 16 वर जाऊन पोहोचली गेली. पहिल्या बॉलवर षटकार, फुलटॉस बॉल होता आणि परिपूर्णतः त्या चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळलं. दुसरा बॉल आपण पाहिला ऑन द टोस खेळला गेला होता. फुटवर्कचा चांगला वापर केला, मनगडाचा वापर केला, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला, बॅकवर्ड पॉइंटला चौकार आला आणि तिसऱ्या बॉलवर षटकार. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळला गेलाय. लो फुलटॉस बॉल होता. बॉटम हँडचा खूप चांगला वापर केला. कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा हा खणखणीत सनसनाटी चौकार. तिथे बघते पोरी घरातून निघताना हात करते. तिथे बघते पोरी घरातून निघताना. या चौकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20. षटकार चौकार षटकार चौकार. व्हॉट अ बॅटिंग. अप्रतिम फटका छान आहे. इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय. क्लास. सुपर टायमिंग सहित चेंडूला मात्र वळवलं गेलं. काय बॅटिंग केले. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका कसा असावा याचं मुख्य उदाहरण रुपेश अर्थातच भाऊल आपण पाहतायत. एक हार्ड हिटर, जिद्द, चिकाटी, कसब, कला, कौशल्य, मानस, मनसुबा, हेतू, उद्देश या सर्व काही गोष्टी अंगीकृत करणारा एक विचारसरणी अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते भाऊची. कारण 79 धावांचा पाठलाग करताना मी चांगली फलंदाजी करेन. टीट फॉर टॅट चेतनवर चढवलेत हल्ले. उलटा बॉल ऑन साइडला. काय फटका खेळलाय. MS धोनी कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडूला वळवलं गेलं. खार्डीचा ब्रँड आहे. टायगर अभी जिंदा आहे. भाऊ इज ऑन अ फायर. मॅग्निफिसंट टायमिंग. काय बॅटिंग केले. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 30. सगळे जण म्हणत असतील वा भाऊ काय बॅटिंग होत असताना पाहायला मिळते. आणि खार्डीकर सर्व मात्र या मॅचच्या दिशेने लक्ष केंद्रित झालं असेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 30 वर जाऊन पोहोचली गेली. पहिल्या चेंडूवर षटकार आला, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर षटकार, चौथ्या चेंडूवर चौकार, पुन्हा एकदा पाचव्या चेंडूवर चौकार आणि 6व्या चेंडूवर एक क्लास क्वालिटी दर्जाचा षटकार पाहायला मिळाला. 30 रन. जे चौथं षटक किरणचं 32 धावांचं होतं ते पहिल्या षटकामध्ये चेतनच्या गोलंदाजीवर वसूल केलं. 30 धावा आल्या. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 49 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. सुपर बॅटिंग. कारण एक खेळपट्टी आपण पाहतात कधी गोलंदाजाला साथ देते, कधी फलंदाजांच्या प्रेमात पडताना पाहायला मिळते. आणि खेळपट्टी बनवणारे आमचे सितारे, आमचे कलाकार. एक निसर्गाने दिलेली देणगी म्हणजे कला आणि ती टिकून ठेवणे म्हणजे साधना. आणि त्यामध्ये कल्पेश पाटीलचा मी उल्लेख करेन. सुजल घरत, प्रणव भोईर, आकाश मात्रे, शुभम किनी, आदित्य किनी, पवन मात्रे, आयुष घरत, यश मात्रे, आकाश किनी, कुणाल भोईर, साहिल घरत, हर्ष भोईर मांडे, सार्थक पाटील, दक्ष पाटील, निर्भय मात्रे, दीप किनी, यज्ञेश किनी, निकेश किनी या सर्वांचं खेळपट्टी बनवणाऱ्यांचं आमच्या कलाकारांचं मनपूर्वक धन्यवाद. परफेक्ट यॉर्कर ह्या वेळेला चेंडू पाहायला मिळाला. चांगला चेंडू होता साहिलचा. अगदी नेत्रदीपक हा बॉल आपण पाहू शकलात. कोणत्याही प्रकारचा चान्स दिला नाही मोठा फटका मारण्यासाठी. ऋतिक एका साईडला भाऊची बॅटिंग पाहतच आनंद त्याला मिळत असेल. मनाला मिळालेला एक सॅटिस्फाईड. कारण आयुष्य हे समाधान शोधण्यासाठी आपलं पूर्णत्वास जातं. पुन्हा एकदा बॉलर. फटका तर छान आहे परंतु इथे आपण पाहतायत ऋतिक बाद होत असताना पहा इथे थोडाफार कुठेतरी रिदम तुटलाय का. एका साईडला पहिल्या षटकामध्ये धमाकेदार सुरुवात झाल्यानंतर इथे ऋतिकला कुठेतरी सिंगलवर भर देऊन प्रतिस्पर्धी संघाच्या अगेन्स्ट आपण पाहू शकताय की थोडंसं कुठेतरी दबाव आणण्याचा प्रयत्न करायला होता. भाऊला स्ट्राईक एंडवर आणायला हवं होतं परंतु इथे तसं झालं नाही. ऋतिकच्या खेळीला पूर्ण विराम. पहिला धक्का अमरदीप खार्डी टीमला. खऱ्या अर्थानं रुपेश घरत यांचं जेवढं कौतुक करावं लागेल तेवढं कमीच आहे. ज्या पद्धतीने रुपेश घरत सर या खेळपट्टीवर आले नसते तर डेफिनेटली आपण पाहू शकता ही खेळपट्टी बनलीच नसती. ऑफ साईडला दीपेश मात्रे यांनी आम्हाला माहिती दिली. एकदा वर्जित केली जाते. ऑन द राईज खेळला गेला होता. ऑन दी अप बॉडमॅनचा चांगला वापर करत असताना पहिल्याच बॉलवर आपण पाहतायत मयूरच्या बॅटमधून एक धाव येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 31 वर जाऊन पोहोचले गेली.
3 बॉलचा खेळ झालाय. 79 धावांचा पाठलाग करताना रुपेशवर सर्व लक्ष केंद्रित झालंय. या खेळाडूकडे तेवढं पोटेन्शियल आहे. कॅलिबर खेळाडू म्हणून ओळखला जातो. कोणत्याही क्षणाला मॅच फिरवण्याची शैली या खेळाडूकडे आहे. अप्रतिम. परंतु इथे साहिल म्हणतोय सहजासहजी मी षटकार चौकार भाऊला मारून देणार नाही. वेगवान चेंडू होता. वेगाने टाकलेला हा चेंडू ऑफ तुमच्या थोडासा बाहेर. कारण तुमच्याकडे फक्त वेग असून चालत नाही तर योग्य ती दिशा, अचूक टप्पा, भेदक मारा या गोष्टींच्या जोरावर तुम्हाला क्रिकेटच्या इतिहासामध्ये टिकून राहावं लागतं. सातत्य. तर आपण पाहतायत हा चेंडू निघून जाईल आणि यस वाईट +4 मिळतील 5 धावा. नशिबाचा चौकार. आदरणीय श्रीधरजी म्हात्रे साहेब विठ्ठलवाडी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येऊन मॅचचा आनंद घ्यावा. आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. 36 रन 36. इथून ऑन साइडला खेळला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी जजमेंट करतायत. 2 फिल्डर येत आहेत. व्हॉट अ कॅच. एक्सलंट फिल्डिंग. भाऊला मात्र यावेळेला आपण पाहू शकतात परतावं लागतं. काय नैतिकचं कॉन्सन्ट्रेशन होतं. आय कोऑर्डिनेशन स्ट्रॉंग पाहायला मिळालं. तेवढंच चांगलं जजमेंट आणि त्याच पद्धतीने हातांची ओंजळ. रनिंग मध्ये कॅच घेणं फार डिफिकल्ट असतं परंतु इथे सोपं करून दाखवलं इझिली. आपण पाहू शकताय टेकन फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. एक धमाकेदार सुरुवात करत असताना भाऊ बॅक टू द डगआउट मध्ये जात असताना निराश, हताश, हतबल मनाने गॉन. आदरणीय श्रीधरजी म्हात्रे साहेब यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. कोणते आयोजक तुम्हाला असे मिळतील की फॉर्म फिलअप करून आमच्यापर्यंत ते पोहोचवत असतात. मात्र हे आहेत खऱ्या अर्थानं आमचे आयोजक मायाळू आयोजक आहेत. ऍडजस्टमेंट नेहमीच मात्र प्रत्येक संघाला करत असतात की जेणेकरून तुम्ही या चांगला खेळ दर्शवा, डिसिप्लिन खेळा आणि आमच्या स्पर्धेची शोभा वाढवा. तेच वैभव घरत, नवज्योत किनी, संदीपजी किनी, प्रफुल्ल घरत यांना आपण पाहतायत आमच्या मुख्य मंचावर. बंडू म्हात्रे साहेब एक क्रिकेट प्रेमी म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते ते सुद्धा सकाळपासून संध्याकाळपर्यंत या मॅचचा आनंद घेण्यासाठी उपस्थित असतात. त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. संघाची धावसंख्या 37 वर जाऊन पोहोचली गेली. 5 षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. आता उर्वरित बॉल आहेत तुमच्याकडे 18 आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 42. 18 बॉल 42 रन्स हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. 2 ऑनफिल्ड पंच आहेत. विरल नायर सर आणि आशुतोष व्यवहारे सर. पहिल्या मॅच मध्ये विशाल नाईक सरांना आपण पाहिलं. अतिशय क्वांटिटी पेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. एका वेळेला आम्ही समालोचन कक्षेतून सॉरी म्हणू शकतो परंतु क्रिकेटच्या मैदानात पंच जरूर आपण पाहतायत की पंचांना सुद्धा एक हृदय आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांचं नम्रपणा करणं फार गरजेची गोष्ट क्रिकेटच्या खेळामध्ये. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 27-28 कॅमेरा असल्यानंतर सुद्धा तिथे चुका होऊ शकतात तर हे नॉर्मल गोष्ट आहे. इथे 2 कॅमेरा सहित आपण पाहतायत. तुम्हाला रिव्ह्यू सुद्धा दिला जातो आणि म्हणून क्रिकेटमध्ये पंचांचा रिस्पेक्ट करणं, आदर करणं खूप गरजेची गोष्ट आहे या क्रिकेटच्या खेळामध्ये. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 37 वर जाऊन पोहोचले गेली. सचिनचा हा पहिलाच बॉल. पहिल्या षटकामध्ये ज्या 30 धावा आल्यानंतर असं वाटलं, मी म्हटलं की तिथे रिदम तुटला. जिथे ऋतिकने मात्र कॅच दिला आणि तिथून सर्कल मधून आपण पाहू शकता चांगला झेल टिपला आणि ऋतिक जेव्हा बाद झाला तेव्हा प्रेशराइज थोडेसे भाऊ सुद्धा झाले. जर तिथे कदाचित सिंगल डबल वर भर दिली असती तर येणाऱ्या चेंडूंमध्ये वेगळा रिझल्ट असता. चेंज ऑफ पेस, व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. सचिनकडे एक्सपिरियन्स आहे. बॅक ऑफ द हँडचा उपयोग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. इफ इट्स क्रिकेट देअर हॅज टू बी अ फुल टॉस. हे स्लोगन आपण पाहतायत या 24 कॅरेट फुल टॉस बॉल आणि निर्माते आपण पाहतायत मिस्टर अली असगर. संदीप दादा परदेशी यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेत. त्यांच्या शॉप मध्ये सुद्धा या बॉलची खूप काही आपण पाहतायत मागणी आहे. पद्मावती स्पोर्ट्स
अतिशय सुंदर चेंडू पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा पाहायला मिळाला. अचूक टप्प्यावर भेदक मारा करत बॅक ऑफ द हँडचा उपयोग करत असताना पाहायला मिळतो. याला म्हणतात ब्युटीज ऑनली स्किन टीम. वैविध्यपूर्ण गोलंदाजी कशी करावी याचं प्रात्यक्षिक आतापर्यंत दाखवून दिलं मिस्टर सचिनने. 3 बॉल लगातार डॉट आलेत. चेंज ऑफ पेस स्टेप आउटून खेळले गेलेत. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना फिल्डर येत आहेत. त्या ठिकाणी जोमाने चेंडूला फील्ड करतायत. तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 38 वर जाऊन पोहोचली गेली. अमरदीप खार्डी या टीमची स्थिती एनसीसी तिगरे टीमने बॅटिंग करत असताना आपण पाहू शकलात. 78 धावा, 9 विकेट झाले. 350 रन शेवटची जोडी आणि नितेश रेड्डी यावेळेला अप्रतिम फटका. खूप छान पद्धतीने सरळ चेंडू निघून जातोय. साइड स्क्रीन वर जाऊन चेंडू आदळला गेला. षटकार, 6 धावा. गुड टायमिंग, गुड शॉट. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर 44 वर जाऊन पोहोचली गेली. 13 बॉल 35 रनची आवश्यकता अमरदीप खार्डी टीमला विजयाकरता. सामना बॅलन्सिंग आहे. दोन्ही संघांकडे तेवढी क्षमता आहे. तेवढ्याच क्षमतेने चांगली फलंदाजी गोलंदाजी करतात. ऑन साइडला स्टॉक केला जातोय. सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुपर टायमिंग. काय फटका खेळला होता. मला तर वेस्ट इंडिजच्या पॉवेलची आठवण आली. जबरदस्त आपण पाहू शकतायत. झन्नाटेदार षटकार. 6 धावा. मयूर इज ऑन अ फायर. संघाची धावसंख्या 50. आता विजयासाठी 29 रनची आवश्यकता. बॉल आहेत 12 बॉल मध्ये 29 रन. थँक्यू. 12 बॉल आणि 29 रनची आवश्यकता. भारत वर्सेस ऑस्ट्रेलिया अपडेट देतो आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. नितेश रेड्डी 99 वर खेळतोय आणि शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे ऑल आउट होण्यासाठी. मोहम्मद सिराज नॉन स्ट्राईक एंडला आहे. म्हणजे तिथे 1 रन काढून शतक साजरं होईल का याकडे सर्व भारतीयांचं लक्ष या मॅच कडे लागले गेले. बॉल तयार. साहिल. अप्रतिम साहिलचा हा चेंडू सुपर पाहायला मिळतोय. पहा, साहिलने 7 धावा देऊन 2 गडी बाद केले होते. पहिलं वैयक्तिक त्याचं षटक होतं आणि पहिल्या षटकामध्ये जेव्हा दुसरं सांघिक पाहायला मिळालं आणि त्याचं वैयक्तिक पहिलं होतं. 7 धावा देऊन 2 गडी बाद केले होते. ते सुद्धा महत्वपूर्ण जे बाद करताना आपण पाहू शकलात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिरावले. 11 बॉल आणि 29 रनची आवश्यकता. निखिलला काहीतरी कानमंत्र देत असताना निखिल आतापर्यंत जवळजवळ 6 बॉल खेळतोय. 2 रन्स फक्त त्याच्या बॅटमधून आले. इथून मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. प्रेशराईज झाले होते. 6 बॉल खेळल्यानंतर या बॉलवर खेळण्याची गरज होती का. रिदम तुटतोय. सेन्सिबल बॅटिंग नाहीये. शॉट सिलेक्शन चुकीचं. बेजबाबदार फटका. फलंदाज बाद. झेल करवी. गॉल. आता बॉल आहे 10 आणि 10 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात 29. फलंदाज बाद होण्याचा क्रम. सिद्धेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना थोडस नर्वस यावेळेला निखिल होत असताना पाहायला मिळतोय. 5 सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक आहे. आज आपण ताजं उदाहरण घेऊया. ऍडलेड मध्ये बॉक्सिंग डेच्या निमित्ताने जो सामना सुरू आहे भारत वर्सेस ऑस्ट्रेलिया आणि नितेश रेड्डी मात्र शतक झळकावला. चौकार आला. 103 धावांवर मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. कॉंग्रॅच्युलेशन असेल सर्व भारतीयांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 50 आणि 10 बॉल 29 ची आवश्यकता आहे. श्रीधरजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. विठ्ठलवाडी मोलरत्न त्यांचं करूया वेलकम. खूप चांगला चेंडू पुन्हा एकदा आपण पाहू शकतात. खराब शॉट सिलेक्शन. चुकीच्या क्रिकेटचं ह्या वेळेला आपण पाहू शकतायत जे शॉट सिलेक्शन आहेत. ऑन द टोस करण्याचा प्रयत्न केला. बॅटची हलकीशी एज लागली. विकेट किपरने कोणतीही मिस्टेक केली नाही. 9 बॉल आहेत. 9 बॉल मध्ये विजयासाठी 29 ची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच इथून आता सामना थोडासा कठीण झालाय. खडतर प्रवास आहे. या ऐकूया कॅन्डीला. आदरणीय संदीपजी किनी आयोजक,
मी यांना विनंती करेन आदरणीय श्रीधरजी म्हात्रे साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान करावं आपल्या शुभ हस्ते. बॉल आहेत 9 आणि 9 बॉल मध्ये विजयासाठी धावा व्यत्या 29. मयूर एका साइडला षटकार मारल्यानंतर सुद्धा त्याला नॉन स्ट्राइक एंडला राहावं लागतं. इथून मात्र ऑन साइडला तेवढाच वेग आणि तेवढाच बॅटचा वेग सुद्धा पाहायला मिळाला. सुपर टायमिंग. या वेळेला मी थांबणार नाही, रडायचं नाही तर लढायचंय, मोडेन पण वाकणार नाही हे दर्शवत असताना तेजस आल्या आल्या षटकारात परावर्तित करतोय. जे प्रेशर होतं थोडस रिलीज करण्याचा प्रयत्न करतोय. आता बॉल आहेत 8 बॉल मध्ये 23. अमरदीप खार्डी टीमला विजय करता. इथून पुन्हा एकदा फटका तर छान आहे, परंतु इथे आपण पाहू शकाल तेजस बॅक टू द डगआउट. आता ह्या वेळेला मयूर नॉन स्ट्राइक एंडला जसा सामना आपण पाहिला होता जय महाराष्ट्र चिखलपाडा वर्सेस जय हनुमान मायकोप, त्यामध्ये जयेशने थोडासा पाठीमागेच राहिला आणि जयेश आपण पाहू शकलात धाव संख्या जर आपण पाहिली तर धाव संख्या स्कोर कार्ड वर लागली जाते 56-23 रनची आवश्यकता. बॉल फेकून झाले ते 5. अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहू शकाल गोलंदाज सज्ज होईल. अप्रतिम. मयूरला या षटकात वेट करावं लागलं. फक्त 6 धावा खर्च केल्या. काय गोलंदाजी केली. अफलातून मारा पाहायला मिळाला मिस्टर साहिलचा. 4 षटकांचा खेळ झालाय. 6 बॉल 23 रनची आवश्यकता आहे. जबरदस्त आयोजन नियोजन या स्पर्धेचं कैलासवासी कुमार अमोल पाटील स्मरणार्थ बाप्पा मोरिया ग्रुप विठ्ठलवाडी आयोजित बाप्पा मोरिया चषक 2024. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करावी. ड्रिंक्स ब्रेक आपण पाहिलं तर आज नितेश रेड्डीने जबरदस्त बॅटिंग करत असताना 21 वर्ष आणि 216 दिवसांचा असताना मेलबॉर्नच्या मैदानात 2024 मध्ये हे शतक झळकावलं. यंगेस्ट ऍट द टाइम ऑफ मेडन टेस्ट सेंचुरी फॉर इंडियन इन ऑस्ट्रेलिया. जबरदस्त. आणि 18 वर्ष 256 दिवसांचा असताना सचिन रमेश तेंडुलकर सिडनीच्या मैदानात 1992ला ते शतक झळकावलं होतं मेडन. आणि त्यानंतर 22 वर्ष आणि 46 दिवसांचा असताना दत्तू फडकर ऍडलेटच्या मैदानात 1948 मध्ये ते शतक झळकावलं गेलं होतं. मात्र आता दुसऱ्या क्रमांकावर आपण पाहिलं तर नितेश रेड्डीला आपण पाहत आहेत यंगेस्ट मध्ये. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते. जाऊन पुढे 56. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि देऊया सिद्धिविनायक म्युझिकल डीजे ला संधी. लावा आता बिल्डिंग चौकात येतोय आमचा किंग. बिंदास लावा आता बिल्डिंग चौकात येतोय आमचा. बिंदास लावा आता बिल्डिंग चौकात येतोय आमचा किंग. बिंदास लावा आता बिल्डिंग चौकात येतोय आमचा किंग. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. या हिरवळ अशा मैदानात आपण पाहताय सुरू असलेला क्रिकेटचा घमासान. प्रत्येकाला हवंसं असं मैदान म्हणजेच हे विठ्ठलवाडीचं मैदान आपल्याला पाहायला मिळतं. आणि या स्पर्धेचं आयोजन प्रतिम आपल्याला पाहायला मिळतं. ऑल इज वेल ही स्पर्धा आपण पाहू शकता. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मैदान आणि निसर्गरम्य असं वातावरण. आजच्या दिवसामध्ये थोडीशी कुठेतरी सूर्याची कोवळी किरणे दिसतायत. पुन्हा एकदा बॉल तयार. 6 बॉल 23 ची आवश्यकता. काय गोलंदाजी केली. साहिलने 2 षटका हाताळली. या इनिंग मध्ये 13 धावा देऊन पायपर आपल्याला पाहायला मिळतं. 5 विकेट्स मिळवले. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. त्याच्या कारकिर्दीमधली ही सर्वात चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी असेल. नो डाऊट अबाउट इट. साहिल अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग हियर. पुन्हा एकदा बॉलर तयार. विक्रांत आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने विक्रांत मयूर समोर. मयूर एक धडाकेबाज फलंदाज. 6 बॉल त्याला वेट
करावं लागलं. इथून डान्सिंग डाऊन द ट्रॅक इनसाइड आउटचा फटका, काय क्लास फटका खेळलाय, अतिशय देखणा फटका. शॉट ऑफ द मॅच, मॅक्झिमम 6 षटकार, 5-17चं समीकरण. आमचा मार्केट पाडायला किती जणांनी ताकद लावली, मार्केट पाडायला किती जणांनी ताकद लावली. काय कॉन्फिडन्स होता, कॉन्फिडेंटली स्ट्रोक पाहायला मिळाला. षटकारात परावर्तित करताना मयूर फुटवर्कचा चांगला वापर करतो, परफेक्ट चेंडूच्या मेरिट मध्ये येतो, मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट करतो आणि सरळ चेंडूला पाठवतो बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकाराकरिता. डान्सिंग डाऊन द ट्रॅक करण्याचा प्रयत्न, प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. पंचांनी ओळखलं, परीक्षण निरीक्षण केलं. यस, व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 63 धावा विजयासाठी अजून सुद्धा 16 रनची आवश्यकता आहे. 5 बॉल आहेत, 5 बॉल मध्ये 16 रन्स हे सामन्याचं समीकरण. हृदयाची स्पंदने वाढवणारा हा सामना दोन्ही संघांसाठी तेवढाच महत्वपूर्ण सामना आहे, कारण नॉकआउट स्पर्धा आहे. अप्रतिम फटका चांगला आहे, ऑन दी अप खेळला गेलाय. सिंगल तर मिळते, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, तिथेच थोडेसे कुठेतरी स्लिप झाले, घसरले आणि इथून आपण पाहतायत लगेच क्विकली फेके केली. जर तिथून दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न त्यांच्या मनामध्ये नक्कीच असेल, परंतु थोडेसे स्लिप झाल्या कारणानं खेळपट्टीवर ते थांबले. आणि इथून जर आपण पाहिलं तर काहीतरी नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज ऋतिक दर्शवत असताना, मयूर दादा मी तुला नक्की स्ट्राईक देईन, हेच मात्र वाक्य असेल त्याच्या मुखातून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 64 धावा. विक्रांतचं कौतुक करेन, षटकार आल्यानंतर त्याने परिवर्तन केलं, आपल्या गोलंदाजीच्या जोरावर वाईट आल्यानंतर सिंगल मजबूर केलं होतं मयूरला ऑन द अप खेळण्यासाठी. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 64. बॉल आहेत 4 आणि 4 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 15. 4 बॉल आणि 15 रन्स. काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये रोमहर्षक सामना पाहायला मिळतोय. चला घाई करा, क्विकली प्लीज, डोंट वेस्ट द टाइम, कारण आज आपल्याला काही करून एक संघ अंतिम 4 मध्ये घेऊन जायचंय. कारण कालचा फक्त फर्स्ट राऊंड क्लिअर झाला, सेकंड राऊंडची प्रतीक्षा करावी लागली. ऑन साइडला खेळण्याचा दृष्टिकोन जरूर होता. शॉट ऑन पूल केला जातोय, स्ट्राइक चेंज होते. सचिन पुढे सरसावतायत, मिड ऑनचे फिल्डर फिल्डिंग करतील. सिंगल मेल, या सिंगलच्या साह्याने अमरदीप खार्डी टीम जाऊन पोहोचते 65 या धावसंख्येवर. 3 बॉल आणि 14 रनची आवश्यकता आहे. 3 बॉल आणि 14 रन्स हे सामन्याचं समीकरण. पुन्हा एकदा बॉल तयार, गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतो विक्रांत. 3 बॉल 14 ची आवश्यकता. 14 बॉल 14 रन आणि 3 बॉल. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, खूपच बाहेर असल्या कारणाने आपण पाहू शकतायत व्हाईट बॉलचा आणि रिव्ह्यू घेतला गेलाय. या आपण विशाल नाईक सर थर्ड अंपायरच्या भूमिकेत आहेत आणि करूया आपण चेक, हा फेअर बॉल आहे का, फेअर डिलिव्हरी आहे का, की व्हाईट बॉल आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर आतापर्यंत आपण पाहिली तर 65 डिसिजन पेंडिंग. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून क्लिअरिटीचं दुसरं नाव पाटील नेटवर्क म्हणून आपण पाहू शकाल. युट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेत या मॅचचा मन मुराद घर बसल्या आनंद घेतायत. व्हाईट बॉल खूपच बाहेर होता आणि पंचांचा ॲक्युरेट डिसिजन, इथे रिव्ह्यू लॉस्ट आपण पाहू शकतायत. गोलंदाजी करणारा संघ एनसीसी तिगरे संघाचा रिव्ह्यू लॉस्ट झालेला आहे. संघाची धावसंख्या 66 च्या घरामध्ये 3 बॉल आणि 13 रनची आवश्यकता. दबाव आहे, दबावाला न जुमानता तुम्ही चांगली फलंदाजी गोलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेऊ शकता. आता मात्र यावेळेला तो धाडस दाखवला जाईल का, कर्तव्य चांगलं बजावतात आतापर्यंत खेळपट्टीवर, की माझा रोल काय आहे. मयूर यावेळेला दर्शवत असताना 3ऱ्या क्रमांकाचे वन डाऊनचे प्लेयर आहेत, भरवशाचे फलंदाज म्हणून ओळखले जातात. इथून डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, थोडासा नॅचरल बाउन्स मिळाला. कदाचित इथे जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला नाही, अन्यथा बॅटवर पूलच्या फटक्यात चेंडूला फेकून दिलं असतं. परंतु इथे आपण पाहू शकतायत सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. बॉल आहेत जवळजवळ 2 आणि 2 बॉल मध्ये विजयासाठी 14 ची 13 ची आवश्यकता आहे.
सुपर डिलिव्हरी, चांगला चेंडू पाहायला मिळतो आणि सरळ चेंडू निघून जातोय. आता मात्र यस रिव्ह्यू घेतला गेलाय बॅटरने. तर या आपण चेक करूया विशाल नाईक सर. थोडीशी तसदी करावी लागते. जितेन किनी आमचे मास्टर माइंड त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. अपडेटर आहेत आणि अतिशय सुंदर पद्धतीने झूम स्लो मोशन आपण पाहू शकता. ज्या पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने दाखवतात आणि परफेक्ट यावेळेला आपण पाहू शकाल काय एक्झॅक्टली तो बॉल ऑफ्टमच्या खूपच बाहेर आहे का सर्व काही चेक केलं जाईल. डिसिजन पेंडिंग. जर फेअर डिलिव्हरी आली तर 5 बॉल कंप्लीट होतील आणि 1 बॉल मध्ये 13ची गरज असेल. परंतु इथून जर हा बॉल वाईड आला तर 2 बॉल 12 वाईट बॉल. आता 2 बॉल 12 रनची आवश्यकता आहे. वाईट बॉल म्हणजे दोन्ही संघाचे जे रिव्ह्यू आपण पाहिलं तर एका संघाचे लॉस झाले आणि एक संघ जर आपण पाहिलं तर या वेळेला आपण पाहू शकतायत एक्सटेंड होत असताना पुन्हा एकदा बॉल तयार. या वेळेला सरळ बॅटचा उपयोग केला. सरळ चेंडूला पाठवला अनुराग चव्हाणच्या स्वागतासाठी. सामना टर्निंग ठरला गेला आता आणि काय खांद्यावर हात देऊन दिलासा देत असताना ऋतिक मयूरला षटकार आला. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते. जाऊन पोहोचते 73. आता विजयासाठी बॉल आहे 1 आणि 1 बॉल मध्ये 6ची आवश्यकता. 1 बॉल आणि 6 रन. चला टीम मीटिंग जास्तीत जास्त करू नका. आम्ही समजू शकतो की सामना खूप रंगतदार झालाय परंतु आपण घड्याळाकडे सुद्धा तेवढंच टायमिंग कडे लक्ष द्या. 1 बॉल आणि 6 रन. कोणत्या संघाला या स्पर्धेची 1 वर्ष वाट पाहावी लागेल. 1 वर्ष म्हणजे 365 दिवस 52 आठवडे 8760 तास 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद म्हणजेच 1 वर्ष पूर्ण होतं आणि आपल्याला थांग पत्ता सुद्धा लागत नाही. कारण आपलं आयुष्य हे व्हिडिओ गेम सारखं आहे. कधी चढ तर कधी उतार. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते एकंदरीत 73. 1 बॉल 6ची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. चला घाई करा. जीत हमेशा उसकी होती है दोस्तों जिसमें जीतने का जज्बा होता है. 1 बॉल 6ची आवश्यकता. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकते या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. सुपर मॅच. 1 बॉल 6. चला घाई करा. गोलंदाज वेळ दौडू नका. विक्रांत गोलंदाजी मार्कवर. मयूर काय या वेळेला अंडरस्टँडिंग बॅटिंग केले. सेन्सेशनल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाले. सेन्सिबल बॅटिंग आपण पाहू शकाल. समंजसपणाचं क्रिकेट कसं खेळावं आता इथे हुकला तो संपला. इथून फुल टॉस बॉल होता जरूर परंतु इथे बॅटची एज नशिबाचा चौकार. परंतु एका धावेने पराभूत स्वीकारावं लागेल. कदाचित निसर्गाला सुद्धा मान्य नव्हतं या वेळेला विजयश्री खेचून आणण्याचं. अमरदीप खार्डी टीम हताश आणि हतबल. मयूर एक चांगली झुंज दिली. चांगली बॅटिंग केली. मयूरच्या बॅटिंगला हा सलाम असेल. तमाम आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या साक्षीने अतिशय सुंदर बॅटिंग करताना कधी कधी विजयी संघ झाल्यानंतर सुद्धा तो निराश होतो तर कधी पराभूत झालेला संघ सुद्धा एन्जॉय करतो. कधी कधी पराभूत झालेल्या संघाला सुद्धा आपण अप्रिसिएशन करणं फार गरजेची गोष्ट असते. सुपर बॅटिंग जिथे निखिल 4 बॉल डॉट 7 मध्ये 2 तिथे 1 ओव्हर मात्र थोडीशी मिस केली आणि इथूनच आपण पाहतो थोडंसं टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. जर बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊ द्या मयूरच्या बॅटिंग साठी.